नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं या आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी ज्यांची वाट बघत आहे ते म्हणजे तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी 2026। बघूया सविस्तर आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येणार आहे। बघा मित्रांनो, 28 जानेवारी 2026ला एक परिपत्रक जाहीर झालं आहे। म्हणजेच काय आहे हे परिपत्रक, नेमकं या परिपत्रकमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2023मध्ये घेण्यात आलेली परीक्षा तलाठी या पदासाठी तब्बल जागा 4793 होते। बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं आहे, 4793 जागा होत्या आणि त्याची गुणवत्ता यादी ही 11 मार्च 2024ला जारी केली होती। बघा इथे डेट पण दिलेली आहे। सोबतच प्रतीक्षा यादी 1 वर्षासाठी ठेवण्यात आली होती, पण आता ती बदलून 2 वर्ष करण्यात आली आहे। हे बघ एकदम इम्पॉर्टंट लाईन आहे मित्रांनो। बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ती एक्झाम दिली आहे त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे की 1 वर्षाची यादी ही बदलून 2 वर्ष करण्यात आलेली आहे। सोबतच आणखी बघा, परंतु आता कोणत्याच प्रकारच्या जागा वाढणार नाही। म्हणजेच म्हणायचा तरीका त्यांचा असा आहे, हे जे जागा होत्या याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या जागा ॲड होणार नाही। जे जागा आहे ॲज इट इज तेवढ्याच राहणार, त्यांच्यासाठीच यादी ही 1 वर्षावरून 2 वर्ष वाढलेली आहे। बघा समोर, आता ती प्रतीक्षा यादी 13 मार्च 2026पर्यंत राहणार आहे। मित्रांनो, आता ही डेट नवीन दिलेली आहे, 13 मार्च 2026पर्यंत ही यादी राहणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आता परीक्षा कोण घेणार। बघा मित्रांनो, ज्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहायला आलेलो आहोत किंवा महाराष्ट्रातील लाखोंचे विद्यार्थी ज्या गोष्टीची वाट पाहतात ती म्हणजे हे की आता ही एक्झाम घेणार आहे ती म्हणजे MPSC। मित्रांनो, सगळ्यात मोठी अपडेट आहे ही की MPSC आता ही एक्झाम घेणार आहे। परंतु याआधी ही एक्झाम कोण घेतली होती तर ती आहे TCSने ही एक्झाम घेतली होती मित्रांनो, परंतु आता ही MPSCकडे गेलेली आहे। तर महत्त्वाचं म्हणजे आपण विद्यार्थी लाईफ जगत असताना आपल्याला नेमकं काय जाणून घ्यायचं आहे या न्यूजमधून। हे बघा, पूर्वीचा अभ्यासक्रम जो की आपण सर्वांना माहीत आहे, आपण एक्झाम पण दिलेली आहे। बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच अंकगणित यासाठी प्रश्न विचारले जात होते आधी 25, त्या प्रत्येक 25ला म्हणजेच प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 50 गुण, 25 प्रश्नाला 50 गुण याप्रमाणे असे टोटल गुण होते ते म्हणजे 200 आणि टोटल क्वेश्चन होते ते म्हणजे 100। मित्रांनो, आता बघा, आता ही एक्झाम जाणार आहे म्हणजे MPSC। आता MPSCकडे जाणार आहे तर महत्त्वाची अपडेट म्हणजे हे की आता याचा अभ्यासक्रम बदलणार की तोच राहणार हे महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु या संदर्भात कुठल्याही प्रकारचं अपडेट आलेलं नाही आहे। आणि अनेक मित्रांच्या मनात हे शंका आहे की MPSC जे प्रकारचं सिलेबस घेतो त्यामध्ये प्रिलिम्स घेतो, मेन्स घेतो, त्याच प्रकारे तलाठी भरतीला देखील प्रिलिम्स आणि मेन्स लागू होणार का, मुलाखत लागू होणार का, अनेक मित्रांच्या मनात हे प्रश्न आहे। परंतु या संदर्भात अपडेट येईपर्यंत मित्रांनो कुठल्याच प्रकारच्या अफवाला बळी पडू नका। सोबतच आपला अभ्यासक्रम चालू राहू द्या। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर MPSC ग्रुप B, ग्रुप C पासून तर ग्रुप D पर्यंत सर्व अभ्यासक्रम हाच बेस्ट वेने तुम्हाला तुमच्यापर्यंत तांत्रिकदृष्ट्या पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत। सोबतच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना एकदा ऑल द बेस्ट। आणि एक महत्त्वाची गोष्ट आणखीही, ते म्हणजे बघा मित्रांनो, मार्च 2026 या तारीख हे नोट डाऊन करा। 2026 मार्च 2026पर्यंत जाहिरात येण्याची चान्सेस आहे नाही, कारण की जागांमध्ये अदलाबदली चेंज होणं हे महत्त्वाचं आहे। आणि मार्च 2026च्या नंतर ही जागा येणार आहे, म्हणजे जाहिरात येणारच आहे, कन्फर्म आहे ती। तर तुम्ही अभ्यास करत राहा, भेटूया पुढच्या अशा नवी व्हिडिओवर। थँक्यू, तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद।